500चा सी आहे, आपण हाय काढलाय त्याचा 129. 129 का काढलाय तर इथं आपली लेवल आहे, लेवलच्या वरती तो क्लोजिंग देत आहे. जर त्याच्यावरती क्लोजिंग आपल्याला प्रॉपर मिळालं, शेवटचे 46 सेकंद आहेत त्याच्यावरती जर क्लोजिंग मिळालं तर आपण सीई साईडला ट्रेड प्लॅन करणार आहे, अन्यथा पुन्हा डाऊन साईडचा एखादा ट्रेड मिळतो काय बघणार आहे. आजचा माझा व्ह्यू हा आहे. स्क्रीनवर तुम्हाला मगाशी सांगितलं होतं मी, रेड लाईनच्या वरती जर ग्रीन कॅन्डलनं क्लोजिंग दिलं असतं तर आपण सीई साईडचा प्लॅन केला असता, आणि पीई साईडचा प्लॅन करायचा झाला तर ग्रीन लाईन आहे त्याच्या खाली रेड कॅन्डलचं प्रॉपर क्लोजिंग पाहिजे. दोन्ही साईडला तसं होताना दिसत नाही. तरी पण आपण स्ट्राईक प्राईस वाईज जायचं झालं तर 22,600चा पीई आपण 157च्या वरती आपण बाय करणार आहे, म्हणजे 158च्या वरती. ओके, तुम्ही अशा पद्धतीने ट्रेड करा. आणि सीई साईडचं देखील मी सांगितलेलं आहे. रॉकेट काय असते बघायचं काय, बघा 157 ते 181 ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्याच पद्धतीनं मार्केट पीई साईडला मूव्ह करत आहे. आपण स्ट्राईक प्राइस घेतलेली 22,600, त्याचा हाय किती मारलाय बघा 184. 157 ते 184. डिसिप्लिन वाईज राहिलं ना आपण, शुअर आपण प्रॉफिटमध्ये राहतोय. मोठ्या प्रॉफिटची अपेक्षा कधीच करायची नाही. आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जेवढ्या लवकर सकाळी ट्रेड करून दिवसभर रिकामा व्हाल तितकं चांगलं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला एवढं सांगायचं आहे की तुम्ही सर्वांनी हे जर माझं अनालिसिस आवडत असेल तर नक्की इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना पण समजेल की ऑप्शन ट्रेडिंग रिस्की आहे, परंतु प्रॉपर अनालिसिस वाईज ट्रेड केलं तर तुम्ही प्रॉफिटेबल राहू शकता.